मोठ्या माणसाचं मोठेपण सहन न झालेल्या खुज्या माणसांच्या मनात साहजिकच ईर्ष्या निर्माण होते. नकारात्मक तुलना तर करायची, इतरांना कमीही लेखायचं, मात्र आपण मोठं व्हायचं नाही. डबक्यात राहून बेडकानं समुद्राचा धिक्कार करावा त्याप्रमाणे. ज्ञानेश्वरीनं सांगितलेला पर्याय मात्र फार सुंदर आहे. ऐका आकाश घेऊसावे तरी अनेक त्याहुनी थोर होवावे. वाटतंय ना की आकाशाला गवसणी घालावी तर जळू नका, आकाशाला मिठी मारायची तर साहजिकच आकाशापेक्षा मोठं व्हावं लागेल. म्हणजेच काय, माणसानं आपलं मन, विचार, प्रेम, दया, ज्ञान आणि आत्मस्वरूप इतकं व्यापक करावं की आकाशाची विशालताही त्यापुढे लहान वाटावी. हे पहा, एका छोट्या भांड्यात जितकं पाणी मावतं ना तितकंच त्यात राहतं, पण समुद्र सर्व नद्या सामावून घेतो. खुज्या मनाचा माणूस मी आणि माझं इतकाच विचार करतो, परंतु विशाल अंतःकरणाचा माणूस सर्वांना आपलं मानतो. म्हणून कोणाचाही द्वेष करू नका, सर्वांवर प्रेम करा. महत्वाचं म्हणजे अहंकार सोडा. अहो, तुका म्हणे जरी गिळी अहंकार तरी वसे घर नारायण. अहंकार गेलेल्याच्या घरात देव येऊन राहतो. हे म्हणजे आकाशापेक्षाही मोठं झाल्यासारखं आहे. याच्यापेक्षा आणखी किती मोठं व्हायचं? हे पहा, सोपं सांगतो. एकतर बरोबरी करू नये किंवा बरोबरीचं होऊन दाखवावं. रामकृष्ण हरी.